नमस्कार. समजा काहीतरी कायदेशीररित्या चुकलं, ज्याला आपण टॉर्ट म्हणतो, तर आपल्याला दावा करण्याचा एक अधिकार मिळतो. पण एक मिनिट, हा अधिकार काय आयुष्यभर टिकतो का? नाही. तर आज आपण हेच बघणार आहोत की हा कायदेशीर दावा नक्की कसा आणि केव्हा संपतो. आणि हाच तर खरा प्रश्न आहे. ह्याचं साधं सरळ उत्तर आहे नाही. बघा, कायद्याच्या दुनियेत ना प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक शेवटही, अगदी आपल्या दावा करण्याच्या हक्काला सुद्धा. तर कायद्यामध्ये ना असा दावा संपवण्याचे एकूण 7 मार्ग सांगितले आहेत आणि आपण या 7ही मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत. सोपं जावं म्हणून आपण त्यांना 2 मोठ्या गटांमध्ये विभागूया. ओके, तर पहिला गट बघूया. या गटात असे प्रकार येतात जिथे लोकांच्या स्वतःच्या कृतीमुळे, त्यांच्या निवडीमुळे किंवा त्यांनी केलेल्या करारांमुळे दावा संपतो. म्हणजे इथे लोकांचे निर्णय सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. या पहिल्या गटात आपण 4 गोष्टी बघणार आहोत: वेवर बाय इलेक्शन, अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन, रिलीज आणि ॲक्वेसन्स. चला तर मग एक एक करून या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो ते समजून घेऊया. याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे आपण एकाच वेळी 2 घोड्यांवर बसू शकत नाही, बरोबर? समजा तुमचा माल कोणीतरी चुकीच्या पद्धतीने विकला. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही त्या मालाची किंमत मागू शकता किंवा झालेल्या नुकसानीसाठी दावा करू शकता. पण गंमत अशी आहे की तुम्ही एकदा का एक मार्ग निवडला की दुसरा मार्ग तुमच्यासाठी आपोआप बंद होतो. कायद्याच्या भाषेत यालाच म्हणतात वेव्हर बाय इलेक्शन. हे आहे ना, एक प्रकारचं कायदेशीर सेटलमेंट किंवा तडजोड आहे. विचार करा, 2 लोकांमध्ये वाद आहे. ते काय करतात? एक नवीन करार करतात की ठीक आहे, मी तुला हे देतो आणि आपण हा वाद इथे संपवूया. आणि जेव्हा ती ठरलेली गोष्ट दिली जाते, म्हणजे त्या नवीन कराराची पूर्तता होते, तेव्हा तो मूळ वाद कायमचा संपून जातो. म्हणजे काय, तर नवीन कराराचं समाधान झालं की जुन्या दाव्याचं विसर्जन होतं. आता रिलीज म्हणजे काय? तर अगदी सरळ शब्दात आपला हक्क औपचारिकरित्या सोडून देणं. ही एक एकतर्फी गोष्ट असू शकते. म्हणजे एक जण सरळ सांगतो की ठीक आहे, मी माझा दावा मागे घेतोय. हे तडजोड करण्यापेक्षा वेगळं आहे. इथे तुम्ही थेट हक्कच सोडून देता. थांबा, पण या दोन्हींमध्ये एक खूप महत्त्वाचा फरक आहे, तो समजून घेऊया. अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, तर एक नवीन डील करून जुना वाद संपवणे. उदाहरणार्थ, जुन्या कर्जाऐवजी तुम्ही एखादी वस्तू दिली आणि विषय संपवला. पण रिलीज म्हणजे काय, तर थेट हक्कच सोडून देणे. जसं काही तुम्ही त्या कर्जाची मूळ पावतीच फाडून फेकून दिली. म्हणजे बघा, एकात एक नवीन व्यवहार आहे तर दुसऱ्यात थेट हक्काचा त्याग आहे. याला आपण मौन संमती असं म्हणू शकतो. जरा कल्पना करा, तुमच्याकडे एखादा हक्क आहे, पण तुम्ही अनेक वर्ष त्यावर काहीच ॲक्शन घेत नाही, गप्प बसता. अशावेळी कायदा काय समजतो माहितीये? कायदा असं गृहीत धरतो की तुम्हाला आता तो हक्क वापरायचाच नाहीये. म्हणजे तुमचं शांत बसणंच तुमचा हक्क सोडून देण्याची कबुली ठरते. आणि हो, आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टींवर बोललो त्या काही हवेतल्या गप्पा नाहीत. हा जो कायदेशीर मजकूर दिसतोय, याच आधारावर आपण हे सगळं समजून घेतोय. त्यामुळे ही माहिती अगदी पक्की आहे. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. या भागात अशा गोष्टी येतात जिथे लोकांच्या निवडीचा संबंध नाही. इथे कायद्याचे नियम किंवा काही बाहेरील घटनाच ठरवतात की दावा संपला. या भागात आपण उरलेली 3 तत्व अभ्यासणार आहोत. म्हणजे ते 3 मार्ग जिथे कायदा स्वतः हस्तक्षेप करून ठरवतो की आता हा दावा संपला. हे एक महत्त्वाचं लॅटिन सूत्र आहे. याच्या उच्चारापेक्षा याचा अर्थ आणि त्याचा कायदेशीर परिणाम खूपच गंभीर आहे. तर या लॅटिन सूत्राचा सरळ अर्थ आहे, वैयक्तिक कारवाई व्यक्तीसोबतच मरते. म्हणजे जर दावा करणारा किंवा ज्याच्यावर दावा केला आहे त्यापैकी कोणाचाही निकालाच्या आधीच मृत्यू झाला तर तो दावा तिथे संपतो. तो हक्क वारसांना मिळत नाही. व्यक्ती गेली की तिचा तो वैयक्तिक दावाही संपला. या तत्वाचा गाभा म्हणजे एकाच चुकीसाठी 2दा शिक्षा नाही. एकदा का कोर्टाने एखाद्या केसवर आपला अंतिम निकाल दिला की तुम्ही त्याच घटनेसाठी पुन्हा कोर्टात जाऊ शकत नाही. नंतर जरी नुकसान जास्त आहे असं लक्षात आलं तरीही नाही, कारण कायदेशीर प्रक्रियेला एक अंतिम शेवट असायलाच हवा. प्रत्येक कायदेशीर दाव्याची एक एक्सपायरी डेट असते, अगदी औषधांच्या गोळ्यांसारखी. कायद्याने प्रत्येक प्रकारच्या दाव्यासाठी एक वेळ ठरवून दिली आहे. जर तुम्ही त्या वेळेत दावा दाखल केला नाहीत तर तुमचा हक्क कितीही खरा असला तरी तो कायमचा संपून जातो. ही काळाबरोबरची एक कायदेशीर शर्यत आहे जी वेळेत जिंकणं खूप गरजेचं आहे. आणि ही शेवटची 2 तत्वसुद्धा, जजमेंट रिकवर्ड आणि लिमिटेशन्स, याच कायदेशीर मजकुरातूनच घेतली आहेत. हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य आधार आहे. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय आहे? या 7ही मार्गांमधून एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि तो बोध हा आहे की न्याय कालातीत नसतो.
तो काही नियमांच्या, निवडीच्या आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेच्या चौकटीत चालतो. आपले कायदेशीर हक्क काही अमर नसतात. ते तुमच्या एखाद्या निर्णयामुळे, करारामुळे, तुमच्या गप्प बसण्यामुळे किंवा अगदी नुसता वेळ निघून गेल्यामुळे सुद्धा संपू शकतात. याचा सरळ अर्थ असा की आपल्या हक्कांसाठी फक्त जागरूक असून उपयोग नाही, तर त्यासाठी वेळेवर आणि सक्रियपणे उभं राहावं लागतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर आपल्या हक्कांना सुद्धा एक एक्सपायरी डेट असेल तर मग अधिकार आणि न्याय यांचं खरं स्वरूप काय आहे? यावर नक्की विचार करा.